श्री शिवाय नमस्तुभ्यम। तर वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे चेतन पल्लवी। तर मी आहे पल्लवी, मी आहे चेतन। तर आज आम्ही काय काय करणार आहोत आणि कुठे जाणार आहोत ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे। तर स्टे ट्यून, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर आता आम्ही बाहेर निघालो होतो। तर आम्ही गेलो होतो महादेवांच्या मंदिरामध्ये। पुढे तुम्हाला दिसेलच मंदिर कसं आहे ते। तर पूर्ण आपल्याला जे पूजेचं सामान लागतं ते मी घेतलं होतं। आज श्रावण महिना चालू झाला आहे, तर रोज मी दूध नेणार आहे महादेवांसाठी, तर तो एक नियम केला आहे। त्यानंतर घरी आल्यानंतर मेथीची भाजी केली, इथे भात लावायला घेतला, त्यानंतर पीठ मळायला घेतलं, कारण आज मेथीची भाजी चपाती भात असा मेन्यू होता। तर मस्त असं पीठ मळून घेतलं इथं मी। त्यानंतर भातही होत होता तोपर्यंत, आणि भाजीला फोडणी देऊन टाकली होती मी आधीच। तर त्यानंतर आम्ही जेवायला बसलो। तर हे असं काही आमचं ताट होतं आज जेवणाचं। तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा। त्यानंतर दुपारी मस्त शिवमहापुरांची कथा बघितली। आज 1 ते 4 कथा होती आणि शेवटचा दिवस होता। त्यानंतर आता छत्तीसगडला आहे कथा पुढची। त्यानंतर संध्याकाळी मी माझ्यासाठी ओट्स बनवले आणि मी लवकरच जेवण करते 5:30-6ला। तर काकडी, गाजर आणि ओट्स हे असं माझं आजचं जेवण होतं। त्यानंतर मस्तपैकी दिवा लावून घेतला देवासाठी, आणि मग पिठलं आणि चपाती बनवायची होती यांच्यासाठी। तर पिठल्यासाठी कांदा, कोथिंबीर, लसूण कापून ठेवलं। त्यानंतर पीठ मळून घेतलं, थोडंसंच मळलं कारण हे एकटेच आहेत जेवायला रात्रीचे त्यामुळं। आणि इकडं बेसनाची पूर्ण तयारी करून घेतली। पाणी टाकून बेसन पीठ वगैरे आधीच मिक्स करून ठेवलं होतं। त्यानंतर पिठलंही बनवून घेतलं, आणि मग यांचं ऑफिसचं काम चालू होतं। तर मग ते ऑफिसचं काम करून येतच होते, तोपर्यंत मी यांना जेवायला वाढून दिलं। मग ते आले आणि त्यांचंही जेवण झालं, आणि थोडंसं बघितलं मी लॅपटॉपवर थोडंफार काम। आता आम्ही बाहेर चाललोय, तर कुठे चाललो ते दाखवतो तुम्हाला, चला तुम्ही पण आमच्या सोबत। बाहेर निघालो तेव्हा असं वाटलं की मसाला दूध चालू झालंय की नाही बघून येऊया एकदा। यांना एका ठिकाणी माहीत होतं पण ते अवेलेबल नव्हतं, सो इथे हॉट चॉकलेट म्हणून दिसलं। तर म्हणलं चला आपण ट्राय करूया। तर आम्हाला दोघांनाही ते नाही आवडलं। नंतर गेलो DIY मध्ये, मला ट्रायपॉड बघायचं होतं त्यासाठी। तर इथे बघितलं पण एवढं काही खास क्वालिटीचं नव्हतं, त्यामुळं म्हणलं दुसरीकडून घेऊया। आणि मग आलो घरी। आम्हाला येऊसपर्यंत वाजले होते 10। येताना मस्त दुधाची पिशवी घेऊन आलो, कारण मला चहा सकाळी सकाळीच लागतो, आणि भांडे वगैरे मी जातानाच घासून गेले होते। आता आम्ही घरी आलोय, आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय बाय।